हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. एंजल राज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सकाळचा स्वयंपाक चालू आहे. तर बघूया, तुम्हाला हा पदार्थ बघून वाटतच असेल. तर हे आहे वरण. लहान मुलं जर वरण भात आवडीनं खात असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारचं वरण नक्की करून बघा. कारण की हे वरण देखील लहान मुलं खूप आवडीनं खातील. तर बघूया आपण कशी रेसिपी बनवत आहे मी वरणाची. चला तर मग या वरणासाठी काय काय लागतं बघूया. या वरणासाठी सर्वात प्रथम मी घेतलेली आहे एक जुडी जी आहे ती पालक घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर मी हिरवी मिरची घेतलेली आहे 2 ते 3 कट करून, लसूण घेतलेला आहे आणि इथे जे घेतलेलं आहे ते आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ, दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे. मुगाची डाळ जी आहे ती सालांची आहे. या वरणासाठी जास्त डाळ लागत नाही, तर एक छोटी वाटी भरून डाळ घेतलेली आहे. इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये ही डाळ टाकून दिलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकत आहेत पालक, हिरवी मिरची, टोमॅटो आणि सोललेला जो लसूण होता, लसूण तो पण टाकलेला आहे. तर पाणी गरम असल्यामुळे काय होतं की पालक जो असतो तो असा जास्त असं लूज होत नाही, छान प्रकारे शिजल्या जातो गरम पाण्यामुळे. आता हे सर्व साहित्य टाकून झालं आहे कुकरमध्ये, बघू शकता तुम्ही इथे. आपण आता हे साहित्य टाकल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे डाळ. आपण ज्या दोन्ही मिक्स करून टाकलेल्या होत्या त्या डाळी टाकून दिलेल्या आहेत दोन्ही पण. त्यानंतर चवीनुसार 1 चमचा जवळजवळ हळद टाकलेली आहे यामध्ये. हळद टाकल्यानंतर आपण आता यामध्ये टाकणार आहोत एक चमचा छोटा भरून जिरे टाकणार आहोत. जिऱ्यामुळे पण या वरणाला खूप छान चव लागते आणि शिजतानाच खूप सुंदर शिजतात हे जिरे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं चमचाभर तेल टाकणार आहोत आणि आता आपण हेच कुकर लावून घेणार आहोत. तर यानंतर आपण त्याच्या 3 शिट्ट्या करणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा, आता हे वरण अशा प्रकारे छान असं शिजलेलं आहे. वरण म्हणण्यापेक्षा पालक आणि डाळ दोन्ही मिक्स करून शिजलेलं आहे वरण. तर आपण आता फोडणी देणार आहोत. बघा, त्याला छान घोटून घेतलेलं आहे आपण. पालक आणि डाळ घोटत असतानाच एका ठिकाणी मी आता दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवला होता. त्यात तेल गरम केलं, त्यामध्ये लसणाच्या 2 कांड्या टाकल्या आहे, त्या छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत आता. त्यानंतर त्यात टाकायचं आहे जिरं आणि मोहरी. अगोदर आपण जिरं टाकलेलं होतं त्यामुळे यामध्ये थोडंसं कमी टाकायचं. त्यानंतर इथे लाल मिरची टाकायची 2 ते 3 तुकडे करून, यामुळे पण वरण खूप छान लागतं. आणि ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली होती त्यामुळे यामध्ये आपल्याला आता जास्त प्रमाणामध्ये तिखट टाकायची गरज नाही आहे. आता बघा, हे छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण शिजवलेलं जे वरण आहे ते टाकून दिलेलं आहे. पूर्ण आता जे वरण आणि पालक शिजलेला होता तो टाकून दिलेला आहे. ते बघा, हे अशा प्रकारे छान आता ते मिक्स करून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ हे सर्वात शेवटी टाकायचं आहे आपल्याला, कारण की मीठ जर सगळ्यात शेवटी टाकलं ते छान प्रकारे मिक्स होतं. आणि हे अशा प्रकारे आपलं पालक वरण तयार झालेलं. तुम्ही देखील अशा प्रकारे पालक मिक्स करून वरण करून बघा. लहान मुलं देखील खूप आवडीनं खातील आणि मोठे देखील आवडीनं खातील. माझी ही रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.